आपण 7व्या अध्यायात येतो, ज्ञान विज्ञान योगात. 22 श्लोक झाले होते. 23व्या श्लोकापासून सुरुवात करू. 23व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. तिथून सुरुवात करू म्हणजे मग पुढे त्याची कंटिन्युटी राहील. आणि आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं की बहुतेक आज हा अध्याय संपेल. महत्वाचा अध्याय 7वा अध्याय. मागच्या वेळेस शेवटचा श्लोक कोणता होता? अंतवंत फलम तेषाम तद्भवत्यल्पमेधसाम देवान देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति माम अपि. उन अल्प बुद्धि वालों का वह फल नाशवान है, तथा वे देवताओं को पूजने वाले देवताओं को प्राप्त होते हैं. मेरे भक्त चाहे जैसे ही भजे, अंत में वे मुझको ही प्राप्त होते हैं. अंतवंत शेवटी. अंतभक्त तू म्हणजे संस्कृत मध्ये पण मात्र. अंतवत्तु बट फलम तेषाम त्यांचं कोणाचं, त्यांचं म्हणजे कोणाबद्दल म्हणतात? याच्या आधी जे त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या लोक कोणाकोणाची भक्ती करतात. यो यो याम तनुम भक्तिम श्रद्धया अर्चितमिच्छति, की कोणी या देवीची, कोणी या देवाची, कोणी या रूपामध्ये, कोणी या आकारात. हा नवस बोलला का तो नवस बोलला, इथे तीर्थयात्रेला गेलो, हे कबूल केलं ते कबूल केलं. जिथे जिथे ज्याची त्यांनी काय म्हटलं होतं मागच्या वेळेस की हरकत नाही, काय ठीक आहे, त्यांना सध्या माहित नाही, पण अर्जुना तुला सांगतो मी रहस्य की ते सगळं माझ्याकडूनच येतं. सोर्स मीच आहे. ते अप्रूव्ह करणारा जे काही त्यांना मिळतं ते माझ्या तिथूनच सोर्स असतात. पण डायरेक्ट न आल्यामुळे, इनडायरेक्ट असल्यामुळे ते मिळतं आणि संपतं, सापडतं पण पुन्हा हरवतं. हे ते सांगता येतात. ते जे फळ त्यांना जे प्राप्त होतं इतर ठिकाणी जाऊन, फलम तेषाम तद्भवत्य अल्पमेधसाम. मेघा नाही. मेघा म्हणजे आभाळ, आकाशातले जे ढग येतात, मेधा पण नाव असतं. मेधा आपली बुद्धी, प्रज्ञाशक्ती. 7 सप्तधातू बनतात. जे अन्न खातो आपण, जे पेय पितो, जे काही खातो पितो, अन्न रूपाने ग्रहण करतो, त्याचे 7 प्रकार बनतात. रजो वीर्य किंवा रक्त, मज्जा, तंतू. तसं त्यातली एक मेधा, जी बुद्धीमध्ये तेज देणारी, ते तो एक धातू सप्तधातूंपैकी. तर अल्प म्हणजे थोडस, अल्पमेधसा, थोडीशी बुद्धी आहे, थोडं, कारण की विचार नाही करत आहे. ज्याला ग्रे मॅटर म्हणतात इंग्रजीत, ग्रे मॅटर. विचार नाही करत आहे, वापर जेवढा आहे त्याचा उपयोग नाही करत आहे. जिथे कोणीतरी काहीतरी सांगितलं तिथे ठेवून देऊन आहे, तिथेच नवस बोलून. पण त्यांना कोणालाच वाईट नाही म्हटलंय कृष्णाने, ठीक आहे म्हटलंय, मिळून जाईल त्यांना जे काही नवस बोलतात आहे, पण ते माझ्याकडून येईल हे ज्यांना कळतं. देवान देवयजो यान्ति, ते त्या देवाच्या सध्या पण मद भक्ता यान्ति माम अपि. म्हणजे डायरेक्ट माझी भक्ती करतात, ते डायरेक्ट माझ्यापर्यंत येतात, सोर्स पर्यंतच पोहोचतात. हा श्लोक मागच्याच आपला झाला होता. तर अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परम भावमजानन्तो मम अव्यय अनुत्तमम. बुद्धिहीन पुरुष मेरे इथे पुन्हा पुरुष शब्द आला. बुद्धिहीन साधक मेरे अनुत्तम अविनाशी परम भाव को न जानते हुए मन इंद्रियों से परे मुझ सच्चिदानंद घन परमात्मा को मनुष्य की भांति जन्म कर व्यक्ति भाव को प्राप्त हुआ मानते हैं. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, मी सर्वत्र व्याप्त आहे. श्रीकृष्ण म्हणतो, मी नुसतं 2 हात 2 पाय घेऊन इथे तुझ्या समोर रथात उभा असलेला. आधी द्वारकेत होतो, आता इथे आलो, म्हणजे आता द्वारकेत नाही, मी इथेच आहे आता फक्त. पहिले द्वारकेत होतो म्हणजे इथे नव्हतो. हे व्यक्तिमत्व आमचं तुमचं असं असतं. आता मी जर अमेरिकेत आहे तर मी आता भारतात नाही, तुम्ही भारतात आहात तर अमेरिकेत नाही, कारण आपण एक लिमिटेड फॉर्म मध्ये घेऊन व्यक्त झालो म्हणून व्यक्ती म्हटलं. जे व्यक्त झाले ते व्यक्ती झाले, त्यांना व्यक्ती म्हटलं. पहिले अव्यक्त होते. जन्माच्या आधी मी कुठे होतो माहित नाही,
कुठेतरी तो होतो, काहीतरी तो होतो. कोण होतो, कुठे होतो, कशी होती, काहीच माहित नव्हतं, कारण मी व्यक्त नव्हती. मृत्यूनंतर काय होईल, कुठे जाईल, कोणास ठाऊक. फक्त आता व्यक्त झालं तर माहितीये कोण आहे, कुठे आहे, कसं आहे, तर म्हणून व्यक्ती म्हटलं. पण दिसत नाही याचा अर्थ असं नाही आहे नाही. जास्तीत जास्त जगातल्या गोष्टी, जास्तीत जास्त 99% दिसत नाही. दिसत नाही म्हणजे आहे नाही असं नाही. करोना व्हायरस दिसत नाही, रात्रीच्या वेळेस सूर्य दिसत नाही, गाढ झोप लागल्यानंतर बाकी जग काही दिसत नाही. सूर्य असतो अंधारातही, गाढ झोपेतही जग असते. व्हायरस आहे. छोटीस बी पेरलं, वडाच्या झाडाचं, औदुंबराचं, पिंपळाचं छोटस बी पेरलं, त्यात झाड दिसत नाही. आता झाड कसं येणार आहे, असतं तर दिसलं असतं ना. दिसत नाही म्हणजे नाही. नाही, बघ तू काय होतंय पुढे. मोठा दगड, शिळा दगडाची, यात हत्ती दिसत नाही, मूर्ती दिसत नाहीये, नारायण, राधा कोणीच दिसत नाही, नुसतं एवढा मोठा दगड दिसून राहिला. पण आहे. जेव्हा व्यक्त होईल तेव्हा लक्षात येईल. अव्यक्त लक्षात नाही येत, कारण विचार नाही काय करत त्याच्याबद्दल. तर कृष्ण त्याला व्यक्ती समजतात लोक जास्तीत जास्त, की अरे 5200 वर्षापूर्वी असा होऊन गेला, एक अवतार होता, तो इथे जायचा, तिथे जायचा, असं करायचं, तसं करायचं. तर त्यांना तो म्हणतो आहे पुढच्या श्लोकात, तो मूढ होय. मूढ म्हणजे गदडे, मूर्ख, असं ज्यांना वाटतं की एवढाच होता, असाच होता. म्हणून तुम्ही सर्व व्याप्त आहे, सर्वत्र आहे. इथे तुझ्यासमोर व्यक्त जरी असलं, व्यक्त इथे झाला, पण इथं सगळीकडे आहे, अव्यक्त रूपात आहे. आपण याच्या आधी 2 सत्रांपूर्वी याच अध्यायात झालाय आपलं, मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. अरे माझ्याशिवाय काहीच नाही, अशी कुठली जागाच नाही, अणु रेणू शक्य नाही आहे की मी ठसून ठासून भरलो नाही आहे त्यात, थोडंही किंचितही नाही. सगळं जग बाहेरून माझ्या भोवती मण्यांची माळ घातल्यासारखं आहे, असं शक्यच नाही की मी नाही. म्हणून तो इथे म्हणतो अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम. मी थोड्या वेळासाठी इथे तुमच्या समोर व्यक्त झाला, पूर्ण ब्रह्म व्यक्त झाला, संपूर्ण परमेश्वर व्यक्त झालाय एक आपल्यासारख्या रूपात. मन्यन्ते माम बुद्धया, म्हणून मग ते माझ्यात अशी बुद्धी करतात, माझा असा विचार करतात की हा लिमिटेड आहे, कमी आहे. ठीक आहे, आपल्यापेक्षा दुर्योधन म्हणायचा, कर्ण म्हणायचे. कर्णाला तर नंतर लक्षात आलं, पण दुर्योधन म्हणायचा, दुःशासन आणि धृतराष्ट्र, कौरव लोक, की ते जादूगार आहे, मायावी आहे, माया करतो, चिकण्या चोपड्या गोष्टी करतो, थोडं काही शिकून आलाय कुठून, बाकी असं काही नाही. जयद्रथ, शिशुपाल मुख्य, अरे खोटारडा आता आहे, ते नुसतं नाटक करून आला, असं निरनिराळे त्याच्याचे लांछन की त्यांचं गैरसमज त्याच्याबद्दल. तर मला ते नुसतं एवढंच समजतात, परम भावम अजानंत मम अव्यय अनुत्तमम. बुद्धिहीन पुरुष मेरे अनुत्तम अविनाशी परम भाव को न जानते हुए मन इंद्रियों से परे मुझ सच्चिदानंद घन परमात्मा को मनुष्य की भांति जन्म कर व्यक्ति भाव को प्राप्त हुआ मानते हैं. खूप मोठी सतरंजी टाकली पंडालमध्ये, 200-300 लोक येणार म्हणून, भारतात जशी मी मोठी इकडे या टोकावर त्या टोकापर्यंत पसरवली, आणि कोणीतरी थोडस टोक उचललं, त्याची गाठ दोऱ्या बांधल्या असतात शेवटी, तेवढी गाठ धरून उचलली, म्हटलं एवढी सतरंजी आहे, याच्यावर कशी मारणार 500 लोक, हे माझ्या हातात तेवढे. रे मूर्ख, तुझ्या हातात तेवढी आहे, तुला तेवढी दिसते, आणि ते डोळे तेवढ्यावर टाकतात, जरा नीट बघ, इकडे तिकडे पसरलेली सगळी, पूर्ण हाल पसरून जाईल, एवढी मोठी सतरंजी टाकली. जेवढे येतील तेवढे सगळे बसू शकतील त्याच्या, अजून गुंडाळून ठेवले, वाटलं तर अजून तो करू शकतो. तर दृष्टी जेवढी तशी सृष्टी,
एवढंच पाहिलं तर एवढंच दिसणार आणि एवढंच समजणार. म्हणून अल्प मेधसा, कमी अक्कल असलेले. अक्कल तर कमी नाही, अक्कलेचा वापर कमी आहे. अक्कल सगळ्यांना सारखी दिली आहे, तेवढीच आहे. पुरुषार्थ कमी आहे, इच्छा कमी आहे, आळस जास्ती आहे. ठीक आहे ना, लेपाथापी काम चलावपणा जास्ती आहे. जेवढं कळलं तेवढं कळलं. खूप सूक्ष्म जाण्याची वृत्ती नाही, आत नीट समजून घ्यायची आवश्यकता नाही वाटत आहे अजून सध्या. अजून एवढं ठीक आहे, गाढवासमोर वाचली गीता, रातचा गोंधळ बराच होता तसं की ठीक आहे, ऐकलं गीता ऐकली. आम्ही खूप वेळा गीता ऐकले, 100 पारायण झालं गीतेचे, आणि 108 वेळा वाचून झाली, 51 वेळा लिहून झाली. हे सगळं झालं, पण आत जाऊन समजून मेधा बुद्धी मध्ये जाण्याचा प्रश्न नाही आला. म्हणून परम भावम अजानंतो मम अव्यय अनुत्तमम. तर जसं जेवढं दिसतं तसं तेवढंच नसतं. तसंच तो श्रीकृष्णही स्वतःसाठी म्हणतोय, मी इथे समोर आलो, एवढा 2 हात 2 पायाचा जो उभा आहे तेवढाच नाही, सगळीकडे मी आहे. समुद्रामध्ये बर्फ जेव्हा दिसतो नॉर्थ पोलवर किंवा पूर्ण आर्क्टिक अंटार्क्टिक ओशन आहे, समुद्र आहे, त्यात पूर्ण एक बर्फाची लादी, तेवढाच समुद्र नाही आहे. वर जेवढ्या लाटा दिसतात आहे समुद्राचं, एक नुसतं लेअर दिसते एका पतलासा आपल्याला समुद्राचा, पूर्ण समुद्र त्याच्यामध्ये तर करोडो पटीने जास्त समुद्र आहे. आकाशरूपी छत दिसते डोक्यावर आपल्याला, तर ते बापरे, ऊपर गगन विशाल, केवढं आकाश, एवढंच हे तर पतलंसं लेअर आहे आकाशाचं. याच्या पलीकडे किती अंतरिक्ष किती आहे याची कल्पना नाही अजूनही. सगळ्या सायंटिस्ट, सगळ्या कम्प्युटर्सनी सोबत नाही कल्पना लावू शकले अजून किती आहे अंतरिक्ष, इतकं जास्ती आहे. तसा हा कृष्ण 2 हात 2 पायाचा समोर उभा आहे. जशी ती एक लाट पाहून पूर्ण समुद्राची तुलना नाही करू शकत, मापू नाही शकत की अशा किती लाटा आहे म्हणजे किती, किंवा ही एवढाच आहे समुद्र, किंवा वरवरचं जे लेअर दिसते लाटांचं सगळीकडे तेवढा समुद्र आहे. हे जे आकाश दिसते आहे एवढं अंतरिक्ष आहे. डोळ्यांनी जिथपर्यंत व्हिजिबिलिटी आहे तेवढी पृथ्वी आहे. असं नाही करू, समोर जो माणूस दिसतोय, हा चांगला सुंदर दिसतोय, सुंदर दिसते स्त्री म्हणजे चांगला आहे, असं काही जरुरी नाही. हे तर नुसतं वरवरचं दिसतं, किती आहे याची कल्पना नाही आहे. तसं तो म्हणतो की मी व्यक्त एवढा झालो आहे इथे तुमच्या समोर, जेवढा आवश्यक तेवढा, एक्झॅक्ट जेवढा आवश्यक तेवढा. देवाची एक दुसरी कला आहे विलक्षण. राम रूपात आला तेव्हा जेवढं त्यावेळी जेवढं आवश्यक होतं तेवढंच. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जी विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनाय सार्थाय. जेवढ्या प्रमाणात तिथे दुष्कृत्य सुरू असेल तेवढीच शक्ती घेऊन तेवढंच, पण पूर्ण ऍक्सेस आहे त्याला, पूर्ण वेळ त्याची पूर्ण शक्ती आहे, पूर्ण ब्रह्म आहे. पण मोजून मापून तोलून मापून बॅलन्स ठेवून जेवढं आवश्यक तेवढंच रिलीज करणार तो. थोडंसं इकडे तिकडे झालं तर गडबड होऊन जाईल. 8 मिनिटात सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचतोय, कारण तेवढं अंतर आहे. थोडं वैज्ञानिकांनी म्हटलं, थोडी जर अजून पृथ्वी दूर असती तर थंडी पडली असती, थोडी अजून जवळ असती तर 200 डिग्री टेम्परेचर झालं, भाजून सगळे बस मरून गेले असते, नाही तर थंडी पडले असते. ते जेवढं आवश्यक तेवढं एक्झॅक्ट तेवढे तसं ठेवलं. तसा अवतार जेव्हा होतं त्या ज्यावेळी जेवढं आवश्यक असतं तेव्हा तेवढं एक्झॅक्ट घेऊन आपल्या, सांगितलं तर मग 64 कला आहे त्याची, श्रीकृष्णाचे 64 डायमेन्शन्स आहे. आपल्याला 3 पर्यंतच माहिती आहे, मनुष्याच्या बुद्धीला 3 पर्यंतच कल्पना येते, 3 डायमेन्शन. 4थ्या डायमेन्शनची कल्पना करतो आपण, त्याच्या पलीकडे काय कसं असेल आपलं विचारही नाही करू शकत. आपल्या बुद्धीला समजतही नाही की कसे निरनिराळे आवाज कसे असतील, निरनिराळे रंग कसे असतील, निरनिराळे आकार कसे असतील, निरनिराळ्या सृष्टी कशा असतील, रूप कसे असतील, अप्सरा कशी दिसत असेल, यक्ष किन्नर राक्षस हे कसे, ऍक्च्युअल दैत्य असुर देवता त्यांचं स्वरूप कसं असेल आपण कल्पना नाही करू शकत. पण हे तर त्या एका नुसतं अजून एका डायमेन्शन मध्ये आलं, 5व्या डायमेन्शन मध्ये. असे 64 तेही मनुष्याने आपल्या बुद्धीने कल्पना करून म्हटलं. तर जसं मी त्या पंडाल मधल्या सतरंजीचं उदाहरण देतो, एवढं 500 लोक बसतील एवढी सतरंजी माझ्या हातात एवढी आहे, म्हणजे एवढी सतरंजी असं नाही, पूर्ण पंडाल भरून आहे.
तसं मला समोर कृष्ण एवढाच दिसतोय, मूर्ती एवढी आहे, तेवढा नाही. तो पूर्ण ते म्हणतोय की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम. मी व्यक्त एवढाच झालो आहे करण्यात, आवश्यकता एवढीच आहे. पूर्णचे पूर्ण आलं इथे तर नेस्त नाबूत होईल, पूर्ण आहे ऍक्सेस त्याला. पण आपण जेवढं झेपू शकू, आपल्याच्याने जेवढं झेलल्या जाईल तेवढंच समोर आहे. पण लोक हे विचार न करता, विश्वास न ठेवता, समजून न घेता म्हणतात की हा कृष्ण नावाचा एक होता चांगला जादूगार होता, लीला करायचा वगैरे, चांगला आहे. तो काही पूर्ण ब्रह्म नाही. आपला ब्रह्म साधना करायची आहे, पूर्ण ब्रह्माची साधना करायची. तर तिथे तो सदा स्पष्ट मूढ म्हणतो, म्हणजे मूर्ख. न हम प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः मूढ़ो अयम न अभिजानाति लोको माम अजम अव्ययम. अपनी योग माया से छिपा हुआ मैं सबके प्रत्यक्ष नहीं होता, इसलिए यह अज्ञानी जन समुदाय मूढ़ जन समुदाय मुझ जन्म रहित अविनाशी परमेश्वर को नहीं जानता, अर्थात मुझको जन्मने मरने वाला समझता है. ते म्हणतात हा आहे तर 1.5 वर्षांनी मोठा आपल्यापेक्षा, लहान आहे मोठा आहे, जे काय थोडा 2 इंच माझ्यापेक्षा ठेंगणा आहे. अर्जुन म्हणतोय की 2 इंच उंच आहे, जे जसं काय असावं, माझ्यापेक्षा काळसर आहे थोडा, असं त्याचं. माझ्या माझ्या मामीचा मुलगा आहे, माझ्या आत्याचा मुलगा आहे, आत्ते भाऊ आहे, मामी भाऊ आहे. अर्जुनाने विचारलं होतं 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला, पहिला प्रश्न की तू असं कसं म्हणतात, सूर्याला सांगितलं म्हणून मी. सूर्य तर केव्हाचा आहे, तू आणि मी तर आपण आपला भाऊ भाऊ इतक्यातले आहोत. तर न अहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत. अहम म्हणजे मी, न अहम म्हणजे मी नसतो. काय प्रकाश म्हणजे दिसत नाही. प्रकाश प्रकाश भास्कर ब्लाइंड बंद करावं लागलं. प्रकाशाची आठवण झाली, एकदम प्रकाश चमकून गंमत आहे. न अहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत. माझ्या योग मायेने मी तेवढंच समोर आणतो जेवढं आवश्यक असतं. ढगातून जसं थोडासा दिसावा तसा, जसं मी सूर्य आणि पृथ्वीचं उदाहरण दिलं, तेवढंच आपल्याला प्राप्त आहे. प्रकाश आणि उष्णता जेवढी आवश्यकता आहे, थोडी कमी जास्त झाली तर गडबड होईल तशी तसं. पण त्याच्यामुळे लोक काय समजतात, मी अज आहे, अव्यय आहे. अज म्हणजे काय, जन्म रहित, माझा जन्म होतो, ज्याचा जन्म होतो तो मरतो. व्यय म्हणजे खर्च होणं, कमी होतो, म्हातारा होतो, कमजोर होतो, असं काही नाही होत माझा. कालातीत काळ माझ्यात आहे. कालो अहम अस्मी, महाकाळ आहे तो. मी काळात नाही. आपण शरीर कसे, आपण काळात आहोत. हे थोडं ब्लाइंड्स बंद करतो. तर तो म्हणजे मी काळाच्या आधी होतो आणि काळाच्या नंतर राहील. स्वप्नातले स्वप्न पात्र, कॅरेक्टर्स इन द ड्रीम. मी पण माझ्या स्वप्नात असलं आणि अजूनही इतर लोक असले, त्यांना स्वप्नातल्या पात्रांना वाटू शकते की हा इथं आपल्यासोबतच आला, 2 वाजता 3 वाजता जाणार, म्हणणार. त्यांना माहित नाही की मी आधी होतो, 2च्या आधी होतो, 3च्या नंतरही राहणार. आणि तुम्ही सगळे माझ्यातच आहात आणि तुमच्या सगळ्यांमध्ये मीच आहे. आणि तुमचं अस्तित्वच नाही आहे, मीच एक मी आहे. हे कल्पना नसल्यामुळे ते स्वप्न मर्यादित, त्या परिसीमेत तेवढंच तसंच वाढणार. तसं तो सांगतो, समुद्र जेवढा दिसतो आता, आत्ताचा नाही, जसं समुद्र आहे तसा आधी होता आणि आपल्या नंतरही राहणार. आकाश आपण होतो त्याच्या आधी आकाश होतं, आपल्या नंतरही राहणार. इथे साधे पंचमहाभूतांचा प्रश्न आहे. सांगते ते भौतिक आहे. पृथ्वी, जल, वायू, आपल्या आधी वारा वाहतच, आपल्या नंतरही वारा वाहत राहणार आहे. पाणी आपल्या आधी इतरांना प्राप्त होतं, नंतर राहणार आहे. अग्नीचा संपर्क आपल्या आधी होता आणि आपल्या नंतरही राहणार आहे. तो भूमी, आप, अनल, वायू, खम म्हणजे आकाश, ते ही तर साध्या गोष्टी जर आधीपासून त्या नंतर राहणार, तर परमात्मा परमेश्वर यांचा निर्माता, ही निर्मिती आहे.
तर या निर्मितीचा निर्माता आहे. शक्ती नुसती नाही अटकूट लटकू शकत, घुमू शकत इकडे तिकडे. शक्तिमत असेल तरच शक्ती राहील. शक्तीचे स्रोत स्थान तर आहे कोणीतरी राहील ना. कोणाची शक्ती आहे, कुठून आली, सोर्स काय, शक्तिमान. म्हणजे मी इथे समोर एवढा दिसतोय, पण मी आधी पण होतो, नंतरही राहील, आणि मी अफाट आहे एवढासा दिसतोय, पण संपूर्ण व्याप्त आहे. पण मूढो अयम नाभिजानाति लोको मामजं वयम्. मी हे फक्त ब्लाइंड बंद करतो डोळ्यावर. पुन्हा वेदाहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. पुढचा श्लोक 26वां श्लोक. हे अर्जुन, पूर्व में व्यतीत हुए और वर्तमान में स्थित तथा आगे होने वाले सब भूतों को मैं जानता हूं, परंतु मुझको कोई भी श्रद्धा भक्ति रहित पुरुष नहीं जानता. वेद अहम. वेद म्हणजे जाणणं, ज्ञान असणं, माहिती असणं. वेद म्हणजे नॉलेज. वेद अहम म्हणजे मला माहिती आहे, मला कल्पना आहे, समजते. आय नो. काय? समतीतानी, सगळं काही. एव्हरीथिंग. आय नो एव्हरीथिंग. आता एकच म्हणू शकतो जो वेदांच्या पलीकडचा आहे. वेद पुरुष जो आहे, वेद ज्याचं वर्णन करतात आहे, वेद ज्याच्या रचा आहेत, ज्याचे श्वास निश्वास वेद रूपाने प्रकट झालेले आहेत. वेदाहम समतीतानी वर्तमानानि च अर्जुन. आत्ताही या क्षणी काय सुरू आहे, कुठेही, हे मला माहित आहे. ते अर्जुनालाच रहस्य सांगतो तो एकाला. म्हणून तो इतका बोल्डली क्लेम करतो की आय नो एव्हरीथिंग. नुसतं त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर काय सुरू आहे तेवढंच त्याला कल्पना नव्हती. पलीकडेही असे प्रसंगही आहेत महाभारतात. द्रौपदीचं वस्त्रहरणाच्या वेळी द्वारकेमध्ये युद्ध सुरू होतं. श्रीकृष्ण द्वारकेत होता त्यावेळी, हस्तिनापूरमध्ये नव्हता, आणि युद्ध सुरू होतं असुरासोबत होतं. पण इकडेही त्याला कल्पना होती इथे काय सुरू आहे ते. वाट बघत होता केव्हा ती बोलवते. सध्या इतरांची परीक्षा होत होती की कृष्ण परीक्षा नव्हता घेत, कृष्ण कोणाची परीक्षा नाही घेत, पण द्रौपदी सगळ्यांना तुम्ही वाचवा, तुम्ही म्हणा, तुम्ही मोठे आहात. पण जसं तिने म्हटलं हे गोविंद राखो शरण, तिथे युद्धही सुरू आहे, पण इकडे ताबडतोब प्रागट्य झालं. मागच्या वेळेस वर्णन केलं तर त्या चमत्काराचं. तर वेदाहम समतीतानी वर्तमानानि च अर्जुन. च म्हणजे अँड व्हॉट, भविष्याणी च भूतानी. नुसतंच आत्ता सगळं जे आहे इथे सुरू आहे ते माहिती आहे असं नाही. भविष्य, पुढे काय होईल याची ट्रेजेक्टरी, हे जे आता कर्म करून आले आहे, अशी वृत्ती आहे यांची, याचा हा रस्ता पुढे कुठे जातो. जैसे अपन रास्ता वाट हरवला असेल तर कोणाचं, ये रास्ता किधर जाता भैया, इधर से गए तो किधर जाएंगे. तो मैंने इधर मत जाना, उधर से वो डेड एंड है, नहीं तो दूसरे गांव पहुंच जाएंगे, इधर से नहीं इधर से जाना. तस आपण आता या रस्त्यावर चालून राहिला, तर सायकल चालून राहिला, तर कार चालून राहिला. हे जे कार्य करून राहिलोय ज्या रस्त्यावर, ज्या दिशेने, ते पुढे कुठे जाईल. आता जे माझ्या मनातले विचार आहे, माझ्या वाणीचे उच्चार जसे आहेत, आणि माझे आचार, माझ्या शरीराने माझा आचार जो आहे, हे जे सुरू आहे सध्या, हा पुढे कुठे जाणार. आता तर मी खूप चांगलं मिळून राहिला, चापलुसी करून, लोकांना पटवून, कोणाच्या पोटावर पाय देऊन, कोणाला समजत नाही, कोणाला कळत नाही, कोणाला माहित नाही, गडबड करून आपलं स्वतःच जमवून घेऊन राहिलं. चांगलं होऊन राहिलं, मस्त चांगलं वाटतंय. हा रस्ता पुढे कुठे जातो मला कल्पना नाहीये. कोणत्या खाईमध्ये, खड्ड्यात पडेल, तिथून बाहेर निघणं मुश्किल होईल.
भविष्य आणि आता खूप काबाड कष्ट सहन करून, सहनशील राहून, सहिष्णू राहून, तितिक्षेनी, अल्प समाधानी, अल्प संतोषी राहून, आपल्या कष्टाचं करून जेवढा आहे तेवढा समाधान मानून मुलाबाळांना समजावून समाधानाने राहतात. असं वाटतंय की अरे खूप कमी याच्यात राहावं लागणार साधनांमध्ये. ठीक आहे, पुढे हा रस्ता कोणत्या दालनात उघडतो, कोणती खदान प्राप्त होते माहित नाही. भविष्याणी च भूतानी वर्तमानानी च अर्जुन. आणि असं का होत आहे मला हेच कळत नाही. हे माझ्या जीवनात मी सतत असंच ना, इतका प्रयत्न करताय, इतकं म्हणताय, पुन्हा सुरू होते पुन्हा बंद होतं. गाडी चलती का नाम गाडी. एवढं काही केलं नाही पण इतकं यांना कसं मिळून गेलं अचानक. याच्या डोक्यात ही कशी आयडिया आली मार्क झकरबर्गच्या की फेसबुक नावाचं काहीतरी सुरू करा. अरे काय साधी आयडिया होती की आपले फोटो काढायचे आणि आपल्या फोनवरून दुसऱ्याला पाठवायचे. तुम्ही तुमचे फोटो मला पाठवा, मी माझे फोटो तुम्हाला पाठवा. जिथे कुठे गेले एकमेकाला फोटो पाठवत जायचे. त्याच्यावरून एवढं झालं की 21-22व्या वर्षी बिलियनियर. हे याच्या डोक्यातच कसं आलं इथून आता. भूतानी मागची काय यात्रा आहे कोणाची, कुठून इथे पोहोचले कसे. इथे पोहोचले असेच कारण आधीपासून याच दिशेने येत होते. या दिशेने चाललंय तर पुढे जाऊन तिथेच पोहोचणार आहे. साधं गणित आहे, फक्त आपलं मागचं पुढचं माहित नाही म्हणून. ज्याला माहिती आहे, विमानातून जेव्हा आपण खाली पाहतो खिडकीतून भारतात जाताना किंवा भारतातून इथे येताना किंवा कुठेही जाताना, तेव्हा लक्षात येतं अरे एवढंच आहे नागपूर, की अच्छा इथे आहे अंबाझरी तलाव, हा इथपर्यंत हिरवळ दिसते. मग पुन्हा सगळं डोंगर सुरू होतात किंवा इकडे गेल्यावर अशी नदी एवढीशी अशी वाहते, तिचं सगळं लक्षात यायला लागतं. थोडी दृष्टी जेव्हा वर होते त्या दूरदृष्टी होते. इथेच पाहून आलो, वर गेल्यावर अजून अँगल त्याचा ब्रॉड अँगल होता, तर सगळीकडचं दिसायला लागतं. अजून जो अंतरिक्षात जातो, चंद्रावरून एवढी मोठी पृथ्वी दिसते, निळ्या रंगाची दिसते. स्पेस शटल मधून अजून पूर्णच्या पूर्ण कुठे वादळ सुरू आहे ते दिसतं, कुठे लाटा सुरू आहे. मग ते आधीच कल्पना देतात की अरे परवापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, पण दिसून राहिला आहे गोल गोल फिरत या दिशेने येऊन राहिलाय. आता तुम्ही तुमचे रिकामं करा सगळ्या शहर, नाही तर बस तुफान येणार आहे. ते तर सायन्सला कळून लागलं की 3 दिवसांनी येणाऱ्या वादळ आहे भविष्य. तर हा ज्याला काय कारण सॅटेलाइट वर आहे, वरून खालचं नीट दिसतंय सगळं. जो सर्वोच्च आहे, सगळ्यात वर जो आहे, त्याला सगळंच मागचं पुढचं आत्ताचं सगळीकडचं दिसतंय. आणि नुसतंच वर नाही, जे सर्वत्र आहे, नुसतं सर्वोच्च नाही, नुसतं वरून नाही, खालूनही आहे, बाजूनी आहे, साईडनी आहे, आणि नुसतं सर्वत्र नाही, सगळ्यांच्या आत आहे परमेश्वराची अशी किमया. सर्वोच्च आहे, सगळ्या बाजूनी आहे, सर्वत्र आहे, सगळ्यांच्या आतही आहे. तर मग त्याच्यापासून काय राहिलं सुटलं. आत्ता आहे, आपल्यासोबत आहे, इथे आहे, जिथे आहे तिथे आहे, भारतातही आहे आणि इथेही आहे, या क्षणी आहे. कारण त्यांनी अशी युक्ती केली, इतकी स्मार्ट आयडिया, इंटेलिजंट आयडिया केली की आपल्या आतच येऊन बसला. त्याच्यामुळे मी जिथे जाईल आणि जेव्हा असेल तेव्हा आणि तिथे तो आहेच माझ्यासोबत. शक्यच नाही की मी इथे आणि तो राहून गेला तिकडे, तिकीट नाही काढलं, विसरलो, पासपोर्ट एक्सपायर झाला, त्याला तिथे ठेवा लागला. त्याचा पासपोर्ट एक्सपायर झाला तर मलाही स्मशानात घेऊन जावं. जिथे जिथे मी, जसा जेव्हा तिथे तिथे तो, तेव्हा तसा तेव्हा अशी आयडिया केली त्यांनी. आणि हे सगळ्यांमध्ये, अणु रेणूमध्ये, विश्वाच्या अणुत व्याप्त तो विष्णू, विश्वाणू. त्याच्यामुळे शक्यच नाही त्याच्याशिवाय काही असणं. आपण पुन्हा एकदा सांगतो, मगाशी उल्लेख केला, 2 सत्र आधी केलेला या अध्यायाचा, मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. अरे माझ्याशिवाय दुसरं काही शक्यच नाही. मी नाही आणि त्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं अस्तित्व आहे. माझ्याशिवाय राहूच नाही, टिकूच नाही शकत एक क्षणी काहीच, मी जर नसलो तर. किंचित, थोडंही, एक क्षणासाठी, एक कणही मीच ओतप्रोत भरलो आहे.
इतका प्राप्त आहे श्रीकृष्ण. फक्त त्याच्या आपलं मन देण्याचा प्रश्न आहे, त्याला सर्वे सर्व मानण्याचा, त्याच्या ठिकाणी चित्त लावण्याचा प्रश्न आहे. फक्त कुठल्या देवळात नाही जायचं आहे, कोणते खूप तीर्थयात्रा नाही करायचे, खूप रथ नाही ओढायच्या, खूप धांगड खूप नाचून नाचून टाळ्या वाजून बोलवायचं नाही, त्याला कुठे पाठवायचं नाही आहे, काही जरुरी नाही खूप नाकानीच पुंग्या वाजायच्या. ते सगळं चांगलं आहे, गीतेत त्याचे अनुमोदन केलेलं आहे, वाईट नाही आहे, आवश्यकता नाही आहे त्याची. ते केल्याने नुकसान होईल असं नाही, पण ते केल्याने खर्च होईल, शक्तीचा व्यय होईल, जरुरी नाही की प्राप्त होईल. खूप तीर्थयात्रा केल्याने, दान धर्म केले म्हणजे ईश्वर प्राप्त झाला तर कुठेच नाही केला. अकाट्य सिद्धांत आहे सगळ्या शास्त्रांमध्ये. कर्माने प्राप्तच नाही होत, असंभव आहे. योगाने प्राप्त होत, कर्मयोग. श्रीकृष्ण सर्वोच्च परमात्मा जो आहे तो कर्मसाध्य नाही परमात्मा. तर वेदाहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. तर त्याने म्हटलं, मी सगळीकडे पण मी आत असल्यामुळे मला मात्र कोणी जाणत नाही. तसं बाहेरून चंद्र बाहेर आपल्याला दिसतो, चंद्र म्हणते बघ चंद्र आहे, ते चांदणे आहे, सॅटेलाइट कधी कधी दिसून जातं, धूमकेतू दिसतो, तर ग्रहण दिसते, सूर्य आणि चंद्रया एकावर आले आहे. हे बघा तो गुरु नक्षत्र, गुरु रूपी आहे, आणि हे अजून व्हीनस आहे, मंगळ आहे, दिसून येतो तांबड्या रंगाचा. ते वर आहे पण बाहेर आहे, त्याच्यामुळे दिसतात, लक्षात येतात. हा आत आहे, कसा दिसत? माम म्हणजे मला, तू म्हणजे पण, संस्कृतमध्ये तू म्हणजे तुम्ही नाही, त्वम म्हणजे तुम्ही, तू म्हणजे पण, बट माम तू वेद म्हणजे जाणणं, समजणं, लक्षात येणं, न नाही कश्चन, कधी कोणाच्या इतक्या सहज प्रकारे लक्षात नाही मी कोण आहे, कुठे आहे, कसं आहे. वेद अहम समतीतानी, मला तर सगळं माहिती आहे. वर्तमानानी भूतानी भविष्याणीच, आता कुठे काय सुरू आहे, पुढे पहिले काय कुठे कसं झालं होतं, आणि पुढे काय कसं होणार. माम मात्र मला, तू पण, न नॉट कश्चन, मला नाही कोणी जाणं. कारण काय त्याची युक्ती आहे, आत लपून बसलाय. आपण सगळे डोळे कुठे चालले, सतत बाहेर अजून पाहिजे, रिमोट आहे हातात, हे झाल्यावर ती चॅनल, ते झाल्यावर ती चॅनल, ही नंबर आहे, याचं झाल्यावर हॅलो, याचा फोन, त्याचा फोन, तुमचं कसं सुरू आहे, कानाने बाहेरून भरून राहिलो आहे, डोळ्यांनी बाहेरून भरून राहिलो आहे, मग हे खाऊन पाहू, मग ते करून पाहू, तोंडातून बाहेरून भरून राहिलो आहे, मग ही उदबत्ती, महापरफ्यूम, नाकातही बाहेरून भरून राहिलो आहे. आणि स्पर्श आतल्याला कसं, बाहेरच्यालाच म्हणा, ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध बाहेरून शोधून राहिला आहे. त्याच्यात देऊळ बाहेर आहे, तीर्थ बाहेर आहे, दान देणारा पैसा बाहेर आहे, ज्याला देतो तो बाहेर आहे, लाडू पेढे, दिवाळी, रास, गरबा, धमाधम, डमरू, सगळं ढोलक बाहेर आहे, खूप नाचणं, टाळ्या वाजवणं बाहेर आहे, आवाज बाहेर आहे, सगळं बाहेर 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 आहे. माम तू वेद न कश्चन, म्हणून अनुभव नाही आहे. कारण मा म्हणजे मी, आत है आत्मा, परंतु मुझको कोई भी श्रद्धा भक्ति रहित पुरुष नहीं जानता। इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, सर्वभूतानि समोहम सर्गे यान्ति परंतप. हे भरतवंशी अर्जुन, भारत, अर्जुनाचं नाव एक भारत होतं, भरत राजा होता, त्याची कथा आहे भागवतात. जड भरत, पुढे वंशातून भरत राजा झाला. कदाचित ऐकले असेल, माहित असेलच. त्याच्या आधी मी सांगितलं तर अजनाभ खंड भारताला भारत नाव नव्हतं, हिंदुस्थान तर नव्हतंच, इंडिया तर अजिबातच नव्हता. इंदू नदी, सिंधू नदी, सिंधूचं इंदू, इंदू म्हणजे संस्कृतमध्ये चंद्र,
सिंधूचं इंदू, सिंधू म्हणजे मग विशाल नदी, विशाल पाण्याचं पात्र, जलपात्र, महानदी. सिंधूचं इंदूचं इंडिया, तिथूनच हिंदू. त्या ठिकाणी जे क्रियाकलाप करून साधना करणारे ते हिंदू. आपल्या शास्त्रामध्ये कुठेच शब्द नाही, हिंदू नाही आहे, इंडिया नाही आहे, दोन्ही शब्द. हिंदू धर्माचा कुठेच उल्लेख नाही, कुठल्याच पुराणात नाही, कुठल्याच महाभारतात नाही, रामायणात नाही, गीतेत नाही. हे हिंदू लोक आहे, हिंदू धर्म आहे त्यांचा. सनातन धर्म आहे, सगळीकडे उल्लेख केलाय. सनातन म्हणजे सगळ्यांना लागू पडतो तो. सनातन म्हणजे तो नेहमी जो होता तो. पण सनातन म्हणजे जो नेहमी सतत राहील तो. आणि सनातन म्हणजे सगळ्यात ओरिजिनल. आणि सनातन म्हणजे सतत फ्रेश, रेलेव्हंट, आत्ता लागू पडणार आहे. आणि सनातन म्हणजे जो कधीच मिटू नाही शकणार. त्या धर्माचा नाश असंभव आहे. पहिले सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश होईल, त्याच्यानंतर मग प्रश्न पाहू पुढे सनातन धर्माचा नाश होईल संभव की नाही. एक कण जरी कुठे असेल व्यक्त, प्रगट ब्रह्मांडात कुठे एक कण जरी असेल कशाचाही, तर सनातन धर्म पहिले आहे, तो सनातन धर्म. असं नाही म्हटलं की हे फक्त आपल्या ब्राऊन रंगाच्या लोकांसाठीचा हा धर्म आहे, भारतात या खंडात जन्मलेल्या लोकांसाठीचा हा धर्म आहे. हा सगळ्यांसाठी, सगळ्यांना लागू पडणार आहे. भगवद्गीतेत जे आपण ऐकतो, तर आपण विचार करून पाहू की याचा काय संबंध आला, की अरे भारतातल्या लोकांसाठी असं असं असतंय. हे तर जीवन जिण्याची कला आहे, जगण्याची कला, हे तर सगळ्यांसाठी लागू आहे. सगळ्यांनाच तसे अनुभव येतात, कुठल्याही धर्मातला असो, कुठल्याही रंगाचा असो, किती उंची असो, जाडा असो, पतला असो, सगळ्यांसाठी तो सनातन धर्म. इंग्रजीत सांगायचं जातं तर इंट्रेन्सिक, इनहेरंट, ओरिजिनल, आतला मूळ स्वभाव, गुणधर्म ज्याला म्हणतो आपण मराठीत. त्याचा जसं पाण्याचा धर्म आहे वाहणं. पाण्याचा स्वतःचा स्वभाव शीतल असणं, शांत असणं, थंड असणं. त्याला गरम करावं लागतंय, थंड. त्याचा स्वतःचा जो आहे तो स्वभाव. आपण बर्फ नाही होत, पाणी वाहत राहतं. अग्नीचा स्वतःचा मूळ धर्म आहे उष्णता. अग्नी आहे तर उष्णता राहणार, गरम चटका बसणारच. पृथ्वीचा मूळ धर्म आहे जिथे ठेवलाय तिथे राहणं, जसं आहे तसं राहणं, बस. सहनशील, क्षमाशील, जड, आपण खूप हळणं डुलणं नाही. वाऱ्याचा मूळ स्वभाव वाहत राहणं, मुक्त छंद. पृथ्वीच्या उलटा, पृथ्वी एका जागी राहील, वारा एका जागी एक क्षण राहणार. आकाशाचा मूळ धर्म आहे व्याप्त होणं, पसरत जाणं, जितकी येतील तितक्यांना जागा देणं. कधीच आजपर्यंत असं नाही झालं आकाश संपलं, जगह खत्म हो गई, जगह बस अब नहीं, बच्चे मत बनाना, घर मत बांधना, जगह नहीं रही. ते तर पृथ्वीची गोष्ट सांगणं, आकाशात शक्यच नाही. हे त्यांचे मूळ धर्म आहे, त्यांना काही त्याच्यासाठी कष्ट नाही करावं लागत. सूर्याचा मूळ धर्म आहे बस आपल्या महिम्यामध्ये स्थित आहे तो. त्याचे स्वतःच्या महिमेमध्ये स्थित असल्यामुळे बाकी सगळ्यांचे सगळे काम होऊन राहिले. तर हा मूळ धर्म जो असतो त्याला तो आपलाही मूळ धर्म आहे. इथे बरेच वेळा सांगून झालाय, सूर्याचा जसा मूळ धर्म आहे प्रकाश, उष्णता आणि गुरुत्व, आपला आहे सत, चित, आनंद. मूळ धर्म आहे आपला. यात काही बदल नाही येणं शक्य नाही आहे, बदल करू शकत नाही. आणि बदल झाला नाही आणि होत नाही, आत्ताही नाही आहे. कोणते कशात आपण कधी मरणार नाही आहात. सत्य आपण जाणते आहोत, जाणकार आहोत, समजू शकते आपल्याला. चित्त आणि आनंदी आहोत आपण, आनंद स्वरूप आहोत मूळ स्वभावात. यात शक्य नाही आहे. भुरळ जर पडली, लक्ष दुसरीकडे वेधून जर गेलं, थोड्या वेळासाठी लास्ट हरवलो जर आपण, तर मग शक्य वाटणार, रे मी मरून जाईल, भीती वाटणार, हे मरून आले, ते मरून आले, मग कदाचित मी मरून जाईल. आपलं विसर जर पडला कम्प्लिटली, आपल्या आयडेंटिटी, की मी कोण आहे हे माहीतच नसलं, समजा उठून आलो कोण आहे जर माहीत नसलं, तर शक्य आहे वाटणं की अरे आनंद नाही वाटणार जीवनात, काहीतरी आनंदासाठी करावा. थोडे पैसे कमावा लागतील, काहीतरी खावं लागेल, कुणाशी तरी बोलावं लागेल, आपली प्रशंसा ऐकावं लागेल, तेव्हा मग आनंद होईल.
हे भुरळ पडल्यानंतर मोह झाला. अरे तर माझे आहे, यांना मारेल तर यांचं नुकसान, हे कसं होईल, मी राज्य कसं करू. अर्जुनाने जे म्हटलं, पण हे माझे आजोबा आहे, हे माझे गुरु आहे, यांना कसं. मोह. शेवटी काय म्हटलं भगवद्गीतेचे शेवटचं वाक्य अर्जुनाचं, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. अरे विसरलो होतो. बरोबर आहे, तू सांगितलं, आठवण करून दिली. आता तो भ्रम नाहीसा झाला की असे माझे तुझे आपले तुपले असं तसं काही नसतं. आठवण झाली. स्मृतिर्लब्ध्वा त्वत् प्रसादात मयी अच्युता कृष्णा. अच्युत म्हणजे कमी होणं, पडणं, खराब होणं, सडून जाणं, मरून जाणं, डेग्रेडेशन. अच्युत एव्हर फ्रेश. केव्हाही पाहिलं तर तासाच्या तसा टवटवीत ताजा तवाना असं अच्युत. त्वत् प्रसाद, तू दिलेल्या प्रसादामुळे मला आठवण झाली, खोपडीत प्रकाश पडला माझ्या. स्थितो अस्मि गत संदेह. आता डाऊट नाही राहिला, संदेह निघून गेला सगळा. आता मी स्थित झालो, पक्का झालो, एस्टॅब्लिश झालो. करिष्ये वचनम तव. तू जसं म्हणशील, तू जे सांगितलं आता बरोबर आहे, लक्षात आलं, आठवलं, तसंच करतो. गंमत अशी आहे, आपल्या धर्मात इतकं उदार चरित्र आहे. श्रीकृष्णाने शेवटी काय म्हटलं त्याला, यथेच्छसी तथा करू. हे सगळं सांगून झालं मी तुला, सत्य सांगितलंय. याच्या पलीकडे यथा इच्छा असी तथा करू. तुला जे करायचं ते करा. आणि हाही पठ्ठा उलटून काय म्हणतात ना, करिष्ये वचनम तव. आलं लक्षात, तू जसं म्हणतोय तसं करतो. मग योग झाला ना परमात्म्याचा आणि जीवात्म्याचा. परमात्म्याने फ्रीडम दिलाय, जीवात्म्याला मुक्ती दिली आहे, सतत मुक्ती दिली. जे करायचं ते कर. ही मुक्ती आहे की नाही. जेलमध्ये टाकलं कोणाला, मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे. मुक्त कसे नाही आहे. ते खोपडी उलटी चालते ना सगळी जगात, म्हणून राहावं लागतं. जेलमध्ये टाकल्यावर ते चार भिंतीमध्ये राहावं लागेल. जे तुकडा टाकला पोळीचा भाकरीचा तो खावा लागेल, दगडफोडी करावं लागेल, जेव्हा मिळेल तेव्हा पाणी. मुक्त नाही आहे, बंधनात आहे. इथे तर म्हणलं यथेच्छसी तथा करू. आता आहे ना, आपण जिथे जायचं तिथे जा, जे खायचं ते खा, जे पाहायचं ते पहा, जे ऐकायचं ते ऐक. विहिरीत उडी टाकायची विहिरीत उडी टाक, आणि विहिरीत उडी टाकलेला बाहेर काढायचं तर स्वतः बहादेकडून बाहेर काढ. ही मुक्ती नाही आहे. कसं बंधन आहे. कोणी टाकलं बंधनात. देवाला लांछन का. परीक्षा घेतो मूर्ख. जर देवानी कधी नाही म्हटलं मी परीक्षा घेतो. कुठल्या शास्त्रात देवानी स्वतः एकदाही नाही म्हटलं मी परीक्षा घेतो. प्रेमी कसा झाला जो परीक्षा घेईल तो. परीक्षा घेऊन आपणच आपली परीक्षा घेतो. आपण एकमेकाची परीक्षा घेतो. एकमेकाची परीक्षा घेतो किंवा स्वतःची परीक्षा घेतो. मुक्ती कशी नाही. त्यांनी कसं बंधनात टाकला. त्यांनी तर मुक्ती दिली आहे, जन्मापासून मुक्त दिला. बॉम्बलाचा संत बॉम्बला. हसत खेळत असेल तर खेळा, कारण त्याच्यापासून वेगळं. कॉलेजच्या मुलाला बाहेर जाऊन राहायचं होतं. अरे आई वडिलांसोबत राहणं मजा नाही, इथे बोर होतं. त्यांच्याप्रमाणे तंत्राप्रमाणे चालावं लागतं. तर मग जा, मग आपोआप झक मारून वापस येतात. तर देवाने नाही बांधून ठेवलं आपल्याला. देवावर नको नाही लांछन द्यावे. मूढ म्हटलं देवाने आपल्याला, ते लक्षात घ्यायला हवं. मीच गधा आहे. सत्य आहे हे की मीच गधा आहे सांगून राहिलो. पण खरं सांग गोष्ट आहे की मीच गाढव आहे. मी माझं स्वतःच सांगतोय. कमीत कमी एवढं स्वतःच तर स्वतःला समजतंय. तर त्यांनी स्पष्ट सांग, एवढा देव विश्वरूप दाखवला, विभूतीचं वर्णन केलं, आणि शेवटी म्हणतोय केवढा विनम्र आहे. यथेच्छसी तथा करू. ठीक आहे बाबा, चल, निमित्त मात्र भव सव्यसाची. तुला व्हायचं असेल निमित्त तर हो. कालोहम अस्मी लोक प्रवृद्ध लोक क्षय प्रवृत्त. हे सगळ्यांना मी मारून टाकणार. तसे खाल्लाय समाज ऑलरेडी संपलाय. तुला करायचं तर कर बाबा. श्रेय हवा असेल नाही तर ठीक आहे. आणि हाही बरोबर योग तरच झाला. म्हणतो नाही 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 नाही, आता बंद करून पाहिलं स्वतःच्या अकलेने सगळं. नाशवान अंतवंत फलम तेषाम तद्भवत अल्पमेधसाम. आजची ज्या श्लोकाने सुरुवात झाली, पहिला श्लोक,
अल्प व अंत. थोडंस आहे, आपल्या अकलेने जेवढं मिळवलं विचार करून पहा. आपल्या बुद्धीनी, आपल्या पुरुषार्थानी, आपल्या अकलेनी जेवढं मिळवलं ते 2 प्रॉब्लेम आहे. थोडंसं मिळालं, पूर्ण नाही मिळालं. आणि जेवढं मिळालं ते अल्प आणि अल्प व अंत. शेवटी संपते इथे, कमी मिळते आणि शेवटी संपूनही जाते. कारण आपली मेधा आपली वापरून आपल्याच बुद्धीवर विश्वास, इतरांच्या बुद्धीने काही कुठे गुरुत्व न मानून बस 16व्या अध्यायात याचं वर्णन होतंय. या भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात दैव असुर संपत्ती विभाग योग नावाचा. आसुरी संपत्ती मीच आहे, मला समजते, मला असं मी त्यांचा अल्प मेध सांगलाय. तेवढं लिमिटेड राहून जातात ते बिचारे. श्रीकृष्ण म्हणतात, येशू ख्रिस्ताने म्हटलं ते बिचारे यांना माहित नाही, समजत नाही म्हणून ते असं वागणार. देवा क्षमा कर यांना कळत नाही म्हणून. तर इथे बाहेर फसल्यामुळे त्यांनी म्हटलं इच्छा द्वेष समुत्थेन. इच्छा आणि द्वेष हे द्वंद्व जे आहे, हे पाहिजे आणि हे नको. बस सतत हे जे हलणं डोलणं सुरू आहे मनाचं, हे हवं आहे हे नको आहे, असं व्हायला हवं असं नको व्हायला पुढे जाऊन, असं व्हायला हवं होतं असं नको व्हायला हवं होतं मागे जाऊन. या 3 मध्ये आपण दिवसा एक गमत करून पाहा, एकदा हिशोब करून पहा, विचार करून की मनात किती वेळा येतं या 3 गोष्टीपैकी की असं हे चांगलं आहे, हे बरं झालं आणि हे चांगलं नाही आहे. किंवा पुढे केव्हा तरी विचारत की अरे ते तेव्हा असं नव्हतं व्हायला पाहिजे, असं व्हायला होतं, टू बॅड. असं झालं असतं तर किती चांगलं असतं, टू बॅड. किंवा त्याच्या उलटे बरं झालं तसं झालं, बरं झालं असं नाही झालं. आणि पुढचं आय होप असं होईन, असं होईल तर बरं होईल, आय होप असं नाही होणार, तसं होईल नाही. पूर्ण तिच्यातच सुरू आहे यात्रा, जीवन यात्रा. इच्छा आणि द्वेष समुदाय, हे 2चा गठ्ठा बांधून इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. हे जे द्वंद्व आहे, ड्युअल आहे, फाईट जे आहे, ओढात चढावड चाललेली आहे, स्पर्धा आहे या 2 मध्ये. मोहेन, हा मोह आहे, याला अर्थ काही नाही आहे. मोह म्हणजे तो जे वाटते आहे पण अर्थ काही नाही त्याला, मिनिंगलेस आहे. कारण आपला विचार करण्याने असं झालं असतं, तसं झालं तर असं होईल तसं होईल, काही संबंध नाही. ते आधीपासून ठरलेलं, आधीपासून ठरलं म्हणजे कोणीतरी बसून वरून ठरवून नाही ठेवलाय की असं होणार तसं होणार. ट्रक येऊन राहिली आहे या दिशेने, वेगाने चालली आहे, 18 चाकांची मोठी ट्रक. तर मी फूक मारून राहिलो त्याच्यावर, खूप समोरून चालली माझ्या, ते माझ्या फूक मारण्याने काही ट्रक ढकलला नाही जाणार आहे, तिचा मार्ग बदलणार नाही. अरे मी फूक मारली, आता उजवीकडे वळली, सरळ जाणार होती, बरं झालं नाही तर मी ऍक्सिडेंट होणार होता. मी फूक मारली, खूप जोराची मारली, खूप फुका मारल्या म्हणून उजवीकडे वळली म्हणून वाचला. त्या ट्रकवर परिणाम नाही होणार आहे आपल्या कर्माचा. त्याचं जे मोमेंटम आहे, सुरुवातीपासूनची दिशा धरलेली आहे त्यांनी, ज्या वेगाने आणि ज्या दिशेने. दिशा आणि गती, आत्म्याची यात्रा या 2वर निर्धारित आहे. कोणत्या दिशेने चाललोय मी, बाह्य दिशा आहे की अंतर दिशा, बाहेर आहे की आत आहे. दिशा बाहेरची जर असेल तर चुकीच्या दिशेने चाललो, रॉंग वे, डेड एंड. आत चाललो असेल तर बरोबर दिशेने चाललोय, पण गती आहे का, नुसती दिशा आहे, बस ठीक आहे, रोज आपलं 5 मिनिटं ध्यान, 5 मिनिटं करून घेतो मी, आत जातो, आजचा विचार करतो. आणि बाकीचा गती आहे का, स्पीड आहे का, किती उत्कंठेने, किती उत्कटतेने, किती इंटेन्सिटीने, स्पीड काय, या 2 आत्म्याची प्रगती ठरते. प्रगती, आत्मा जो प्रगट झाला आहे आता, व्यक्ती महापन्न, हा श्लोक आपला झाला आता थोड्या वेळापूर्वी. त्याला गती प्राप्त होण्यासाठी, सद्गती प्राप्त होण्यासाठी, सत्यामध्ये पुन्हा वापस आपल्या ठिकाणी
हे आता असद्गती आहे. शरीर जे मानलं आहे स्वतः ही असद्गती आहे. सद्गती काय होईल? शरीरातून बुद्धी निघून जाऊन आत्म्यामध्ये पुन्हा होईल. त्यांना सद्गती प्राप्त हो. त्यांना सद्गती प्राप्त झाली. आपल्याला कळाला म्हणजे काय? वैकुंठवासी झाले, कैलासवासी झाले. कैलासवासी झाले म्हणजे तिथे कुठली इच्छा नाही राहिली, इच्छा रहित झाले शिवशंभो सारखे. वैकुंठवासी झाले म्हणजे कुठली गाठ नाही राहिली, अटक नाही राहिली, जिद्द नाही राहिली, हेकडी नाही राहिली. असंच आणि तसंच हेच ते मुक्त झाले. खरं माहितीये का आपल्याला वैकुंठवासी झाले ते कैलासवासी झाले कसे वासी? नुसते वासी झाले. आपले सद्गती मिळाली, आत्म्यामध्ये मिळाले. आय डोंट नो, वी डोंट नो दॅट. जीवन कसं जगलं, दिशा काय होती जीवनाची आणि गती काय होती याच्यावरून ठरेल. वैकुंठवासी झाले की अजून कुंठित बुद्धी झाली, सद्गती मिळाली की अजून असद्गती मिळाली, खालची योनी मिळाली, अजून खड्ड्यात गेला अजून. हे लक्षात येतं जीवन कसं जगतंय त्याच्यावरून. ट्रक कोणत्या दिशेने येऊन राहिले दिशेने आपण अंदाज लावू शकतो की अरे ऍक्सिडेंट होणार. आपण म्हणतोय बघतो, ओ माय गॉड किती फास्ट चालून राहिला आहे, केवढी कशी गती आहे, चुकीच्या दिशेने चालला, रॉंग वे, अरे बापरे उलट्या लेन मध्ये चाललाय. तसंच इतरांच्या आचरणावरून आपण कल्पना करू शकतो. लक्ष दिलं तर स्वतःच्या आचरणावरून कल्पना करू शकतो आपण ऍक्च्युली कुठे चाललोय. ईर्ष्या, निंदा, पटवापटवी, चापलुसी, दुसऱ्यांवर डिपेंडंट, त्याच्यावरून लक्षात येतात इथे ते ज्या द्वंद्वामध्ये मोहित झालोय आपण. कृष्णाच्या मते मोहित म्हणजे उलटा पुलटा झालं. जे आहे ते नाही, जे नाही ते आहे असं वाटणं म्हणजे मोह होणं. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. भारत अर्जुन त्याचं नाव. भा म्हणजे तेज, बरेचदा बुद्धीचं तेज, प्रज्ञाशक्ती, त्याचं रथ आहे. विचारशील जो आहे, थिंक टँक, थिंकर जो आहे. सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. हे भरतवंशी अर्जुन, संसार में इच्छा और द्वेष से उत्पन्न सुख दुख आदि द्वंद्व रूप मोह से संपूर्ण प्राणी अत्यंत अज्ञता को प्राप्त हो रहे हैं. सर्वभूतानि सम्मोहम, सम्मोहन शक्ती, हिप्नोटाइज. सगळे आपण सगळे हिप्नोटाइज झालं या दोन मध्येच. बस क्लोरोफॉर्मचा रुमाल तर ठेवतात. कोणता प्रेम चोप्रा कोण दाखवायचे सिनेमामध्ये, क्लोरोफॉर्मचा हिरोईन क्लोरोफॉर्मचा रुमाल धरला, प्राण प्रेम चोप्रा. तसं क्लोरोफॉर्मचा रुमाल आपल्या समोर धरला गेला. इच्छा देश, इच्छा देश, इच्छा देश, हे पाहिजे हे नको, हे वाला हे नको वाला, असं पाहिजे तसं नको. बस याच्यामध्ये द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहन सर्गे यान्ति परंतप. सर्गे म्हणजे जे काही निर्माण झालंय सगळीकडे पसरला असं हा रोग. परंतप पण अर्जुनाचं नाव आहे. त्याचे दोन अर्थ मिळतात. परंतपस्वी, एक्स्ट्रीमली हार्ड वर्किंग. तप म्हणजे हार्डवर्क, व्हेरी व्हेरी हार्ड वर्किंग, कष्टिक खूप. तसा किंवा परंतप म्हणजे दुसऱ्यांच्या डोक्याला ताप, शत्रूला ताप देणाऱ्यालाही परंतप म्हणतात. तर पुढच्या श्लोकात आहे, येषां तु अंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढ़व्रता. परंतु निष्काम भाव से श्रेष्ठ कर्मों का आचरण करने वाले जिन पुरुषों का पाप नष्ट हो गया है, वे राग द्वेष जनित द्वंद्व रूप मोह से मुक्त दृढ़ निश्चयी भक्त मुझको सब प्रकार से भजते हैं. ये शाम, ये यह एशाम, मात्र ते, ये शाम तू म्हणजे मात्र, पण अंतगतम पापम, पाप शेवटी ज्यांचे संपत आले आहेत, आता हिशोब निपटला, कर्ज फिटलं, वाईट कृत्य केले होते पूर्वी जन्मी किंवा याच जन्मी, त्यांचं फेडल्या गेलं. पश्चाताप रूपानी, बदल्या रूपानी,
जी कुठले पुण्यकर्मांनी पाप कर्म काटून असं करत करत ज्यांचे पाप कर्म कटले आहे, येशां तु अंतगतम पापम जनानाम, असे लोकांचं पुण्यकर्मणाम. आणि आता प्रॉफिट सुरू झाला, ज्यांचा लॉस संपला, वाईट संपला, चुकीचा मार्ग संपला, सापडला आता ज्यांना बरोबर मार्ग, रॉंग वे नाही चालले जे, आता राईट वे चालले जे, सुकृत करायला लागले, दुष्कृत सोडल्या, मनाने स्वच्छ झाले, मनातही वाईट विचार नाही, इतरांचं हित नाहीच, अहित नाहीच, हितच करतात. तोंडाने पण बोलणार असेल तर गोड सुंदर सुहृद, आणि कोणासाठी काही करणार असेल तर काही चांगलं, नाही तर काही नाही तरी ठीक आहे. पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्त, त्यांना मग ते थोडी 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 शुद्धी यायला लागते या क्लोरोफॉर्मवर. हिप्नोटाईज झालेले ते पुन्हा ठिकाणावर यायला लागतात की अरे हे काय, कुठे अडकलो होतो मी, कशात काय झालं, विचार करत होतो, कसं बोलत होतो, कशात फसलो होतो, जीवन कशामध्ये घालवत होतो. द्वंद्व मोह निर्मुक्ता, slowly releasing, getting away, escaping the dualities या द्वंद्वातून. मग जसा जसा प्रकाश यायला लागेल तसं तसं लक्षात यायला लागतं वास्तविक सत्य काय. तर मग भजन्ते माम दृढव्रता, मग त्यांचे माझ्याबद्दल विचार करायला लागतात. भजन नुसतंच पुन्हा पुन्हा सांगतो मी, हे भेसूर कसंही गाणे वाजवण्याचा भजनाचा काही संबंध नाही. गाणं म्हणणं आणि वाजवणं म्हणजे भजनात सूर, असे मग केलं तर फार चांगलं आहे, पण आवश्यक नाही आहे, त्याचा संबंध नाही. बुद्धीनी यजन, त्याला प्रमुख मानून त्याच्याबद्दल विचार करणं, त्याला प्रायोरिटाईज करणं, हे भजन. ज्याला कशाला प्रायोरिटाईज करत त्याचा भजन सुरू आहे. खाण्यापिण्याला केलं तर भोजन. तर भजन ते माम, मला दृढ व्रत, आणि मग ते पक्के हळूहळू दृढ व्हायला लागतात, पक्क व्हायला लागतं त्यांचं की नाही 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 हे बेकार आहे, हा मार्ग चालून पाहिलाय, मातीचा आंबा आहे, याला काही स्वाद नाही आहे, नुसतं रंग तसा दिला होता आंब्याचा, दिसतोय आंब्यासारखं पण आत गोड नाही आहे. संसार रूपी आंबा, आतला माझा जो परमात्मा आहे तर मला कष्टही नाही करावं लागत आहे, शांत होऊन आत जाऊन कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त रस मिळतोय. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, दुसऱ्या अध्यायात श्लोकाला होता. हे बाहेरचा रस वर्जित करून, सोडून देऊन, आतला रस प्राप्त करून, रसवर्जम रसोप्यस्य, रस सोडून जो रसी आहे, सोर्स जो आहे, जिथून सगळा रस जो येतो, परम दृष्ट्वा निवर्तते, मग परम प्राप्ती, परम दृष्टी, परम दृश्य दिसते. परम दृष्ट्वा निवर्तते, कोणतं कुठे पोहोचून जातो तो पुढचे दुसऱ्या अध्यायात 15व्या पुरुषोत्तम युगात यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम. अशा ठिकाणी मग तिथून परत येण्याची इच्छा नाही. एकदा खऱ्या आंब्याचा, हापूस आंब्याचा रस पिल्यावर, चाखल्यावर पुन्हा नाही जात मातीचा आंबा चाखायला, चुकायला. इथे हे काय, हे याच्यात आहेच काय सार, तो रस प्राप्त होऊन यद्गत्वा न निवर्तन्ते, पुन्हा नाही येत, तद्धाम परमम, ते माझं ठिकाण आहे, बॅक टू गॉड हेड. उपनिषदांमध्ये यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. सर म्हणून मग जसं जसं थोडा थोडा अनुभव व्हायला लागला की नाही नाही नाही, इथे शाश्वत आनंद शांती आहे, इथे स्पर्धा नाही आहे, इथे कम्पीट नाही करावं लागत, ते कम्प्लीट होत आहे. कारण कम्पीटच्या मधोमध एल फॉर लव्ह आहे, त्याच्यामुळे कम्पीटचं रूपांतर कम्प्लीट मध्ये होते. आपण एकमेकांसोबत कम्पीट नाही करत, आपण एकमेकाला कम्प्लीट करतो. मला हे ठिकाण आवडलं, इथेच राहायचं, असं दृढ व्हायला लागलं. एकमेकाला खाली दाखवण्यासाठी नाही, एकमेकाला वर लिफ्टिंग अप. गोवर्धन पूजा झाली, सगळ्यांनी काढायला लावून वर वर टेकवलं होतं. अजून ना तर तसं नाही करत, शेवटी सगळे त्याच्याकडे डोक्यावर पडतात, सगळेच दबतात. कोणाची काठी कितीही जरी मजबूत असेल तर सगळे ठेचल्या जाणार त्याच्या खाली.
तर ते भजन ते माम दृढव्रता, ते त्यांच्या लक्षात अजून अजून पक्के आलं. जितकं जितकं पाऊल घेतलं तितकं तितकं आकर्षण, जितकं जितके त्याचा विचार केला तितकं तितकं अजून वेगाने. मग जसं म्हणतात दिन दुगणी रात चौगणी, एक्सपोनेन्शियल प्रोग्रेस. मग अजून अजून फास्ट त्या दिशेने, अजून अजून आकर्षण, अजून अजून आवडणं, अजून अजून इच्छा त्याचीच होणार. आणि जितकं जितकं तिकडे गेलं तितकं तितकं हे सुटलं. जितके जितकं सायकलनी या दिशेने गेलं तितके तितके हे मागचे झाड तलावा मागे सुटले कोणा सगळ्या. तितकेच हे स्पर्धा, निंदा, ईर्षा, ग्लानी मागे सुटत गेला जितकं तितकं समोर जात गेलं. कुत्रे भोकत असले, सायकल चालवत मागे भोकायला लागले, फास्ट चालवायला लागलो, शेवटी कुत्रे मागे सुटायला लागले. भोकणं कमी, आवाजही कमी, त्यांचा भीतीही कमी, सगळंच कमी. मग तसं जितकं ईश्वराकडे आपली प्रगती तितकं संसाराची दुर्गती होती, तिथून अजून अजून दूर जाणं. म्हणून येषाम तु अंतगतम पापम जनानाम सुख पुण्य कर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. जरा मरण, मी म्हटलं तर यावेळेस संपेल आपला हा अध्याय. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. जो मेरे शरण होकर जरा और मरण से छूटने के लिए यत्न करते हैं, वे पुरुष उस ब्रह्म को, संपूर्ण अध्यात्म को, संपूर्ण कर्म को जान लेते हैं. एक कंटिन्युटीसाठी 8वा अध्याय इथूनच सुरुवात होतो. जरा मरण मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे सुटणं, मुक्ती होणं. मोक्षाचा अर्थ कशापासून? जरा आणि मरण. जरा म्हणजे कमी कमी होत जाणं, म्हातारा होत जाणं, डेग्रेडेशन, शक्ती कमी होणं, दृष्टी कमी होणं, ऐकणं कमी होणं, समज कमी होणं, बुद्धी कमी होणं, ॲपेटाईट, खाण्यापिण्याची इच्छा कमी होणं, सगळं हे जे संपण्याकडे जे कमी कमी होतं याचं लक्षण काय? संपून राहिलं, ते त्याला जरा म्हणतात. आणि पूर्ण जेव्हा संपलं त्याला मरण म्हणतात. तर जरा मरण या दोन भयापासून जर मुक्ती हवी असेल, ज्यांना मुक्ती जी इच्छाने बुद्धी लावतात, जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ते माझ्या आश्रयभूत येण्याचा प्रयत्न करतात. ते पूर्ण संपून जायच्या आधी कमी 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 होतं. आपण सगळे बघतोय, पहिल्यासारखी दृष्टी जेवढी, नेत्र ज्योती होती तेवढी नाही राहिली. पहिले ऐकू जितकं यायचं तीक्ष्ण तितकं तसं ऐकू नाही येत. पहिले बुद्धीत जेवढं लक्षात राहायचं, समजायचं तितकं तसं नाही येत. पहिले शरीराची जी शक्ती होती तितकी तशी नाही आहे. म्हणजे काय? कमी 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 होऊन राहिली. आपण तेही पाहिलं ज्यांचं पूर्ण संपलेलं आहे, ज्यांना उचलून नेलाय मग शिडीवर टाकून, ना टाळूवर लोण्याचा गोळा ठेवून. तर हे कमी कमी होत असताना ज्याला दिसते ते पूर्ण संपणार आहे हे ज्याला लक्षात येते, ते पूर्ण संपायच्या आधी माम आश्रित्य यतन्ति माझा आश्रय घेऊन प्रयत्न करतात इथून सुटका होण्याची. पटकन पूर्ण डुबून जाईल ना त्याच्या आधी कोणाला तरी धरून घेणं, दुसऱ्या नावेला, पॅराशूटला, दुसऱ्या जहाजेला किंवा पोहणाऱ्याला सोडवायला जे आले त्यांना. असा एकच आहे, तो स्वतःसाठी म्हणतो माम माम आश्रित्य यतन्ति. यतन्ति म्हणजे प्रयत्न करतात. माझ्या आश्रय म्हणजे मी टाकलाय पॅराशूट, मी आलोय, हात देतोय तुम्हाला वाचवायला समुद्रातून, ते कसं तरी करून धरून घेण्याचा प्रयत्न करतात. डुबता डुबता पूर्ण डुबायच्या आधी पटकन जर त्याला धरल्या गेलो तर. हे जे आपलं गीतायोग सुरू आहे याचंच वर्णन, हेच करून आलो आपण सगळेच. माम आश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. वे उस ब्रह्म को, अध्यात्म को, कर्म को जान लेते हैं. वाचतील मग लक्षात येईल कसं की शरीर तसंही मरणार होतं, शरीर मरतं म्हणजे मी मरत नाहीये ना. मग वेगळ्या मनस्थितीमध्ये स्थित होऊन जातील. हे थोडं टेक्निकल आहे. पुढचा अध्याय इथूनच सुरुवात होतं की ब्रह्म काय, अध्यात्म काय. अर्जुन प्रश्न विचारतो 7-8, किम कर्म किम अध्यात्मम, यज्ञ काय आहे, अधिदैव कोण आहे,
आणि शेवटचा श्लोकाचा साधिभूत आदिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाण काले अपि च मां ते विदुर्युक्त चेतसः। जो साधक अधिभूत और अधिदैव के सहित तथा अधियज्ञ के सहित सबका आत्म रूप मुझे अंत काल में भी जानते हैं, वे युक्त चित्त वाले साधक मुझे जानते हैं, अर्थात मुझे प्राप्त हो जाते हैं। ते थोडं क्लिष्ट आहे याचे भाषांतर, पण गुड न्यूज इज की पुढच्या अध्यायाची सुरुवातही याच अशाच श्लोकांपासून होते, त्याच्यामुळे आपली कंटिन्युटी सुरू राहील. ऑलमोस्ट एक्झॅक्टली अशाच याच विषयापासून सुरुवात होते, कारण ते असं सलग बोलत होते ना, असे तुकडे तुकडे नव्हते करत की चल आता आपला 7वा अध्याय संपला, आपण थोड्या वॉटर बॉटलमधून पाणी पिऊन थोडंसं ब्रेक घेऊन येऊ, आपण एक दोन थोडंसं फिरून येऊ, मग 8वा अध्याय सुरू करू, थोडासा नाश्ता करून घेऊ, मग पुढचा अध्याय. नाही, इमर्जन्सी होती, अर्जंट होता खूपच, पटपट पटपट सगळं आवश्यक होतं, एक सलग संवाद होता. त्याच्यामुळे ते अध्याय जोडल्या जातात बरोबर. नीट विचार करून जर वाचले शेवटचे 2-4 श्लोक आणि पुढचे पहिले दुसरे, तर लक्षात येते की अरे हा ते एक सलग संवाद आहे, एका झटक्यात बोललेला. कोणी दोघं जण बसून 2 तास जीवनातल्या सगळ्यात गहन प्रश्नावर, सगळ्यात मोठ्या संकटावर कोणी जर बसले दोघं जण 2 तास आणि विचार विमर्श केला, तर जे निर्मित झालं ती भगवद्गीता. तर इथे आज थांबवू आपण, इथूनच पुन्हा सुरुवात करू. 7वा अध्याय संपला तसा टेक्निकली आज, पण वी विल टेक 1 or 2 steps back, स्टार्ट फ्रॉम हिअर अँड देन मग एंटर इनटू द 8th chapter. एक 5 मिनिटं ध्यान करू आणि मग लतामाची मला हेच पुन्हा एकदा आठवण करून द्यायची की यावेळेस आपण त्याच वेळी सुरू केलं, पण पुढच्या रविवारपासून, कारण इथे वेळ बदलली आहे, त्याच्यामुळे लवकर अजून म्हणजे पहाटेच्या वेळ अंधार होऊन जात असतो, तर 5:30 पासून करू. हा, मी पुन्हा व्हॉट्सअपवर आठवण करेल. तुमचं 5:30 म्हणजे अर्ध्या तासाने शिफ्ट करू, फक्त 5 ते 7च्या ऐवजी 5:30 ते 7:30, म्हणजे आमची त्यावेळेस 7 वाजलेले राहतात इथे सकाळचे पुढच्या वेळेसपासून. नाही तर मग 6:30 असतात, तर मग अजून अंधार आणि अजून ते सगळं. सो वन्स अगेन नेक्स्ट संडे इंडियाच टाइम विल बी 5:30 आणि US टाइम विल बी 7 o'clock when we start. सकाळच्या 7 वाजता सुरू करू आणि मी पुन्हा एकदा व्हॉट्सअपमध्ये आठवण करेल. तर ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे ज्ञान विज्ञान योग नामो 7मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. और सब गपशप. तर 1-2-5 मिनिटं ध्यान आणि मग